पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी राहुल गांधींनी सभा घेतली। त्यामुळे आता पुण्याची लढत मोहोळ विरुद्ध धंगेकर अशी न राहता नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी झाली। अशातच पुण्यात दोन्ही उमेदवारांसाठी एका बाजूला महायुती तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या नेत्यांची फौज मैदानात उतरली आहे। त्यामुळे या लढतीकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं। आता या ठिकाणी कोणाची राजकीय बाजू भक्कम असून पुण्याचा पुढचा खासदार कोण होणार याविषयी आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। येत्या 13 मे रोजी होणाऱ्या पुणे लोकसभा निवडणुकीसाठी आता महायुती आणि महाविकास आघाडी चांगलीच कामाला लागली आहे। आपापल्या उमेदवारांसाठी महायुती तसेच महाविकास आघाडीतील नेते जाहीर सभा घेताना दिसतात। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील राजकीय वातावरण चांगलंच राजकीय झाल्याचं दिसून येत आहे। यातच आता दोन्ही बाजूंनी प्रचाराला चांगलाच वेग घेतला, परंतु सध्याची परिस्थिती पाहता मुरलीधर मोहोळ हे धंगेकरांपेक्षा सरस ठरताना दिसतात। पुण्यातील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी फक्त कसबा विधानसभा मतदारसंघ सध्या महाविकास आघाडीच्या ताब्यात आहे। बाकीचे 5 मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत। कोथरूडमधून चंद्रकांत पाटील सध्या मुरलीधर मोहोळांसाठी ताकद लावताना दिसतात, तर पुणे कॅन्टोन्मेंटमधून भाजपचे आमदार सुनील कांबळे रात्रंदिवस प्रचार करताना दिसतात। यातच शिवाजीनगर मतदारसंघातून सिद्धार्थ शिरोळे मागील काही दिवसांपासून प्रत्यक्ष मैदानात उतरून मोहोळांसाठी काम करतात। पर्वतीमधून स्वतः माधुरीताई मिसाळ यांनी प्रचाराची सूत्रे हाती घेतली आहेत, तर तिकडे वडगाव शेरीमधून राष्ट्रवादी अजित पवार गटातील आमदार सुनील टिंगरे, भाजपचे जगदीश मुळीक यांच्यासह माजी आमदार बापू पठारे हे मतदारसंघ पिंजून काढतायत। काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे आमदार असलेल्या कसबा मतदारसंघात देखील भाजपनं मोर्चेबांधणी केली आहे। येथे पोटनिवडणुकीत पराभव होऊन देखील जोमानं कामाला लागलेले हेमंत रासने हे मोहोळ यांच्यासाठी जंग पछाडताना दिसत आहेत। भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे स्वतः कसब्यात तळ ठोकून बसलेत, तर हेमंत रासने, गणेश बिडकर यांनी मोहोळांसाठी कसबा पिंजून काढल्याचं दिसून येत आहे। यातच अजित पवार गटातील पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर हे स्वतः फील्डवर उतरून प्रचार करतात, तर मनसेनंही महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानं साईनाथ बाबर, बाबू अगसकर नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन मोहोळांना मदत करण्याचे आवाहन करताना दिसून येत आहे। बारामती लोकसभेसाठी मतदान पार पडल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केलं। तसेच देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये बैठकांवर जोर दिला, तर स्वतः मंत्री चंद्रकांत पाटील पुण्यात तळ ठोकून आहेत। अशातच नुकत्याच खासदार झालेल्या मेधा कुलकर्णी देखील मोहोळांसाठी कामाला लागल्यात। एका बाजूला काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल दिसत असताना महायुतीमध्ये मात्र सर्व नेते पदाधिकारी एक दिलानं कामाला लागल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे पुण्यातून मोहोळ यांच्या विजयाची शक्यता आणखीनच वाढली आहे। तुम्हाला या व्हिडिओबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा।